नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 22 मे 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये सागवान वृक्ष, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, कार्लसबर्ग रिज, ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस अँड ॲग्रिकल्चर लोन्स या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे सागवान वृक्षा संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। अवैध सागवानाची तस्करी मध्य प्रदेश की महाराष्ट्रातील, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वरती तुम्हाला दिसून जाईल। आपणा सर्वांना माहित असेल की सागवान हे वृक्ष आणि या वृक्षाचे जे काही लाकूड आहे ते खूपच मौल्यवान असते। यामुळे या लाकडाची मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये तस्करी केली जाते। अलीकडे जो हिंदी चित्रपट आला ज्याला की आपण पुष्पा या नावाने ओळखतो, तो पुष्पा चित्रपट याच सागवान लाकडाच्या तस्करीवर बेस असलेला आपल्याला दिसतो। मग या ठिकाणी सागवान लाकूड स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून कशा प्रकारे महत्त्वाचे आहे ते या ठिकाणी आपण प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला पाहूया आजचा आपला पहिला प्रश्न। सागवान वृक्षाचे नैसर्गिक अधिवास प्रामुख्याने कोठे आढळतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही सागवान वृक्ष आहे तो प्रामुख्याने आपल्या देशामध्ये जो काही पश्चिम घाट आहे, जो की आपल्या देशाच्या पश्चिम किनारवर्ती भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवानाचे वृक्ष आढळतात। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी, पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सागवानाचे वृक्ष किंवा त्याचा अधिवास असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 2, भारतातील कोणते राज्य सागवान लाकडाचे सर्वात जास्त उत्पादक आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे आपल्या देशातील कोणते राज्य हे देशामध्ये सर्वात जास्त सागवानाचे उत्पादन घेते, असा तो आपला प्रश्न आहे। ते ठिकाणी जे काही मध्य प्रदेश राज्य आहे, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती हे राज्य आपल्या देशामध्ये सर्वात जास्त सागवान या लाकडाची उत्पादन घेताना आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली पुढची स्लाइड आहे त्या ठिकाणी आपण सागवान वृक्ष आणि त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी जो काही सागवान वृक्ष आहे याचे वैज्ञानिक नाव काय आहे, असा जर प्रश्न आला तर नाव माहिती असलं पाहिजे। टेक्टोना ग्रँडाइस अशा प्रकारे या ठिकाणी सागवान वृक्षाचे वैज्ञानिक किंवा सायंटिफिक नेम असलेले आपल्याला दिसते। याचे जे काही महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे हे जे लाकूड आहे ते टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर पाणी रोधक म्हणजेच वॉटरप्रूफ आहे आणि नैसर्गिक तेलही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळवले जाते, जे की आयुर्वेदिक दृष्ट्या गुणकारी मानले जाते। फर्निचर आणि जहाज बांधणी आणि बांधकाम क्षेत्रात या लाकडाला खूपच अधिक मागणी असलेली आपल्याला दिसते। भारतामध्ये कोठे किंवा जगामध्ये कोठे हे लाकूड प्रामुख्याने आढळते, तर भारत सर्वात जास्त या लाकडाचे उत्पादन करतो। त्यानंतर म्यानमार, थायलंड, लाओस, दक्षिण आणि आग्नेय आशियाचा जो काही भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवान आणि त्याचे वृक्ष आपल्याला आढळताना दिसतात। आपल्या देशामध्ये सर्वात जास्त सागवान झाडाचे जे काही उत्पादन आहे ते उत्पादन मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते। हा या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे, तो तुम्हाला या ठिकाणी स्टार करून घ्यायचा आहे। जो काही सागवान झाड असते या सागवान झाडाचा जर आपण त्याचा बुडाचा व्यास पाहितला तर तो 1 ते 2 मीटरच्या आसपास असतो आणि त्याची जी काही उंची आहे ती 40 ते 50 मीटर पर्यंत असू शकते। सागवानाची जी काही लागवड आहे ती प्रामुख्याने पश्चिम घाटामध्ये होते आणि विशेषतः केरळचा जो काही मलबार प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवान या वृक्षाची लागवड केली जाते। आणि सागवान हे वृक्ष परिपक्व होण्यासाठी म्हणजे व्यापारी दृष्टिकोनातून त्याचा जो काही वापर आहे तो वापर करण्यासाठी या ठिकाणी 40 ते 50 वर्षाच्या कालावधीची आवश्यकता असते। हे काही महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी तुम्हाला सागवान वृक्षाविषयी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज संदर्भात आहे, जे की आपलं बॉम्बे शेअर मार्केट आहे त्या संदर्भातली न्यूज आहे। सरळ न्यूज पाहूया। $5 ट्रिलियन पराक्रम, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वर तुम्हाला दिसून जाईल। म्हणजे जो काही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, मुंबई स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आता $5 ट्रिलियन व्यवहार झालेले आहेत। म्हणजे त्या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त व्यवहार या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होताना दिसतो। त्यानंतर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, या ठिकाणी तोही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। परंतु या ठिकाणी आजची जी काही न्यूज आहे ती आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज संदर्भात, त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया।
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याला की आपण BSE म्हणतो ची स्थापना केव्हा झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात जुना एक्सचेंज मार्केट किंवा सर्वात जुनं शेअर मार्केट म्हणून आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ओळखतो, ज्याची की स्थापना 1875 साली झालेली आहे। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय ए 1875 हे या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना वर्ष असलेलं दिसतं। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या वर्षी BSE ने बोल्ट प्रणालीसह इलेक्ट्रॉनिक व्यापार सुरू केला, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ते 1995 साली या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक व्यापार किंवा जी काही इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आहे त्याला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर अशा प्रकारे जो काही आपला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्यावर आधारित आपण प्रश्न पाहितले। या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज संदर्भात जे काही महत्त्वाचे काही फॅक्ट्स आपल्याकडे आहेत ते फॅक्ट्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ते फॅक्ट्स पाहूया। त्या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय आहे किंवा काय करते, तर मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एक असं व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी तुम्ही इक्विटी, डेरिव्हेटिव्ज, म्युच्युअल फंड आणि डेट इन्स्ट्रुमेंट यासारख्या ज्या काही शेअर मार्केट संदर्भात फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून करू शकता। या ठिकाणी जो काही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्याची स्थापना 1875 साली झाली आहे। हा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे। यानंतर आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून या ठिकाणी या एक्सचेंजला ओळखतात। आणि या ठिकाणी तो कोठे आहे, तर दलाल स्ट्रीट मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज दिसतो। या ठिकाणचा जो काही बेंचमार्क निर्देशांक आहे तो आहे सेन्सेक्स, की ज्यामध्ये अव्वल 30 ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आणि त्यांच्या शेअरचे जे काही मूल्य आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसते। 1957 मध्ये सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन कायद्याच्या अंतर्गत सरकारने या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला या ठिकाणी मान्यता दिली आहे आणि ते भारतातील पहिले स्टॉक एक्सचेंज ठरले आहे की ज्याला या ठिकाणी सरकारने मान्यता दिलेली आहे। की कधी, ते 1957। 1995 साली ऑनलाईन ट्रेडिंग ज्याला की आपण बोल्ट प्रणाली म्हणतो ही एक इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगची पद्धती आहे। ही पद्धती या ठिकाणी सुरू करण्यात आली 1995 हे वर्षही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्याचं जे काही नियमन आहे ते सेबी कडून केलं जातं, ज्याला की आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं म्हणतो। त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन चे सदस्यत्वही या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे असलेलं आपल्याला दिसतं। हे महत्त्वाचे फॅक्ट पाहितले। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी कार्लसबर्ग रिज संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कार्लसबर्ग रिज कोठे स्थित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी रिज म्हणजे काय, तर या प्रकारे जे काही डोंगर रांगा असतात त्या डोंगर रांगा जेव्हा पाण्याच्या खाली असतात त्याला या ठिकाणी आपण रिज असे म्हणतो। आणि जर त्या जमिनीच्या वरती असेल तर त्याला या ठिकाणी आपण पर्वतरांग वगैरे असे म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी पाण्याच्या खाली समुद्रामध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या डोंगर रांगा आहेत ज्यांना आपण रिज असे म्हणतो। आणि कार्लसबर्ग रिज अलीकडेच न्यूजमध्ये होती, ती या ठिकाणी कोणत्या समुद्रामध्ये आहे किंवा महासागरामध्ये आहे, असा आपला प्रश्न आहे। तर प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी, हिंद महासागरामध्ये या ठिकाणी कार्लसबर्ग रिज आहे। ज्या ठिकाणी भारताने इंटरनॅशनल सी बेड अथॉरिटीकडून मान्यता घेतली आहे की या ठिकाणी जी काही कार्लसबर्ग रिज आहे या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोबाल्ट आणि मॅग्नेशियमचे साठे आहेत आणि हे साठे भारताला मिळवण्यासाठी या ठिकाणी भारताने तशा प्रकारे त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी MPSC UPSC बेसिस वर आधारित आहेत। सरळ या ठिकाणी आपला प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस। नंबर 1, झिरो टिलेज हेल्प्स इन कार्बन सिक्वेन्शन and require minimum labor to compare to traditional farming method. Statement 2, zero tillage reduce soil erosion and crop duration. Statement 3, mixed farming is a multiple crop practices involved growing two or more crops in proximity. Statement 3, vertical farming method is different from hydroponic or aeroponic growing method. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही वरील 4 स्टेटमेंट आहेत यापैकी कोणकोणते स्टेटमेंट बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे स्टेटमेंट आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। त्या ठिकाणी मित्रांनो जी काही झिरो टिलेज फार्मिंग असते म्हणजे झिरो पद्धतीची जी काही नांगरणी आहे, ज्या शेतामध्ये आपण नांगरणी करत नाही
त्या शेतामध्ये या ठिकाणी जे काही कार्बन सिक्वेन्सिंग आहे म्हणजे कार्बन शोषून घेण्याची जी काही क्षमता आहे ती अधिक असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी लागणारं जे काही लेबर आहे तेही या ठिकाणी कमी असतं इन कम्पेअर टू जी काही आपली पारंपरिक शेती आहे। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट 1 हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट 2 मध्ये या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे की झिरो टिलेज फार्मिंग ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी सॉइलचे इरोजन किंवा जमिनीची जी काही धूप आहे ती कमी होते आणि त्याचबरोबर जो काही पिकाचा कालावधी आहे तोही या ठिकाणी कमी होतो, जे की या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजे विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। पुढे या ठिकाणी मिक्स्ड फार्मिंग संदर्भात विधान क्रमांक 3 देण्यात आले आहे। तर मिक्स फार्मिंग काय आहे तर क्रॉपिंग प्रॅक्टिस ज्या ठिकाणी एक किंवा अधिक क्रॉप या ठिकाणी आपण इन्व्हॉल्व करतो। तर मित्रांनो या ठिकाणी हे जे विधान आहे ते चुकीचे आहे। मिक्स फार्मिंग मध्ये या ठिकाणी आपण काय करतो शेतामध्ये क्रॉप प्लस जे काही जनावरे आहेत पशुपालन आहे तेही या ठिकाणी करतो, त्याला या ठिकाणी आपण मिक्स फार्मिंग असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 3 चुकीचं आहे आणि स्टेटमेंट क्रमांक 4 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जी काही व्हर्टिकल फार्मिंग आहे या ठिकाणी जागेच्या अभावी अशा प्रकारचे रॅक्स बनवून आपण काय करतो फार्मिंग करतो। मग या ठिकाणी जी फार्मिंग होते त्याला या ठिकाणी आपण व्हर्टिकल फार्मिंग असे म्हणतो आणि हायड्रोजेनिक आणि एरोपोनिक या ज्या फार्मिंग आहेत या ठिकाणी व्हर्टिकल फार्मिंगचीच एक पद्धती असलेलं दिसतं। हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणजे या ठिकाणी पाण्याचा वापर करून केली जाणारी फार्मिंग म्हणजे फार्मिंग विदाउट सॉइल, जमिनीचा वापर न करता केली जाणारी जी काही फार्मिंग आहे तिला आपण हायड्रोपोनिक फार्मिंग किंवा एरोपोनिक फार्मिंग असे म्हणतो, जी की एक व्हर्टिकल फार्मिंगची पद्धती आहे। म्हणजे या ठिकाणी वरील 1 आणि 2 जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए 1 and 2 ओनली बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या आणि आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी ॲग्रिकल्चर लोन संदर्भात आहे। सर या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। बिफोर द स्टार्ट ऑफ द खरीप रब्बी सायकल banks are given district wise targets to lend the each priority sector. Statement 2. For the agriculture sector, bank extend both short term and long term loans at a concessional interest rates. Statement 3. Cooperative bank operate through village level primary agriculture cooperative societies for lending to farmer, while the state commercial bank deals with the farmers individually. मित्रांनो या ठिकाणी ॲग्रिकल्चर लोन आणि त्या संदर्भात 3 विधानं आपल्याला देण्यात आली आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। जे विधान आहे त्या विधानांची चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे जी काही शेती आहे त्याचे 2 हंगाम या ठिकाणी पडतात, एक आहे खरीप हंगाम आणि दुसरा असतो तो रब्बी हंगाम। या ठिकाणी खरीप हंगामादरम्यान आणि रब्बी हंगामादरम्यान शेतकऱ्यांना कर्जाने पैशाची आवश्यकता असते आणि बँकांना या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्हा वाईज काही टार्गेट दिले जातात आणि ते जे टार्गेट आहेत ते असतात अग्रगण्य क्षेत्र कर्ज पुरवठा, ज्याला की आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असे म्हणतो। मग या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना लोन दिलं जातं ते शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधी आणि दीर्घ कालावधी या पद्धतीमध्ये दिलं जातं आणि या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना लोन दिलं जातं ते सवलतीच्या स्तरावर दिलं जातं। म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे ज्याला की आपण सहकार क्षेत्र म्हणतो, सहकार क्षेत्राचे 3 स्तर दिसतात, ज्यामध्ये एक आहे प्रायमरी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस सोसायटीज, त्यानंतर आहेत मिडल आणि त्यानंतर आहे राज्य सहकारी बँक। या ठिकाणी जी काही राज्य सहकारी बँक आहे ती शेतकऱ्यांसोबत वैयक्तिकरित्या या ठिकाणी डील करताना आपल्याला दिसते आणि ज्या काही प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतासाठी व्याजाने पैसे देण्याचं कार्य करतात। म्हणजे जे काही विधान क्रमांक 3 आहे तेही या ठिकाणी आपलं बरोबर असल्या कारणाने प्रश्न क्रमांक 7चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी। स्टेटमेंट 1, 2 and 3 ऑल आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 22 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट व जी काही या डिस्कशनची PDF आहे ती PDF तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।